नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पणन हंगाम सन 2022 आणि 23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानाकरता केंद्र शासनाकडून अनुदेय असलेल्या घटी व्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिरिक्त 0.5% घट मंजूर करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा 2 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। तर सविस्तर अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते। आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने डिजिटल सेल धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धानाची व भरड धान्याची ज्वारी, बाजरी, मका व रागी खरेदी करण्यात येते। पणन हंगाम सन 2022-23 मध्ये संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये धान खरेदी करण्यास तर संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये धान भरडाई करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की किमान आधारभूत धान खरेदी योजनेच्या विविध बाबी संदर्भात माननीय मंत्री अनापू व ग्रान्स यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये निर्गमित करण्यात आले आहे। सदर बैठकीमधील निर्देशात अनुसरून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम सन 2022 आणि 23 मध्ये खरेदी केलेल्या धानाकरता केंद्र शासनाकडून अनुदेय 0.5% घटी व्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिरिक्त 0.5% घट तूट मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। आता शासन निर्णय पाहूया। पणन हंगाम सन 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाकरता केंद्र शासनाकडून अनुदेय 0.5% तुटी व्यतिरिक्त राज्य शासनाकडून 0.5% अतिरिक्त घट तूट केंद्र शासन 0.5% अधिक राज्य शासन 0.5% असा एकूण 1% मंजूर करण्यास राज्य शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्याकरता आवश्यक रुपये 18.85 इतका निधी या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर प्रस्तुतचा खर्च प्रचलित पद्धतीने विभागाच्या स्वीय प्रपंची लेख्यातून PLA भागवण्याबाबत तसेच सदर खर्चाची प्रतिपूर्ती पुरवणी मागणीद्वारे वित्त विभागाकडून प्राप्त करून घेण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण जी.आर. होता। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।